पंतांचा इशारा येतोय. लेट्स प्ले, गेम इज ऑन. पहिल्या फेरीतील चौथ्या सामन्याकडे. पहिला बॉल पडलाय, टेक ऑफ केलाय गोलंदाज. नाही ते टॉस. आणि बघा इथे खिचडी देखील आलेली आहे, तर त्या खिचडीचा लाभ तुम्ही घेऊ शकतात. आज हनुमान जयंती निमित्त खिचडी देखील आहे. आणि प्रवीण म्हात्रे यांनी जर झेल पकडला तर प्रत्येक झेलसाठी त्यांना कॅश प्राईज 100 रुपये आहेत. चांगला स्ट्रोक अतुल यांच्या बॅटमधून. 2 धावा मिळतील. 2ने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलंय. ओव्हर थ्रो झालाय तिकडे आणि त्याचा फायदा उचललाय. यावेळी असे थ्रो करायची गरज होती का, प्रश्नचिन्ह निर्माण झालेला तिकडे. पण 3 धावा आल्यात. 3ने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलंय 3 धावेने. तीन धावा धाव फलकावर तुम्ही पाहू शकतात. पुढचा बॉल जग्या यांचा. चांगला चेंडू टर्न केलाय. स्विंग अँड मिस येतोय डॉट बॉल. 3 चेंडू 3 धावा. जबरदस्त सुरुवात गोलंदाजी करत असताना टीम ध्रुवी 11, ध्रुवी नाही सॉरी ओमसाई 11, ओमसाई 11 आहे. चौथा सामना सध्या सुरू आहे. क्रिशा वर्सेस ध्रुवी 11, ओमसाई 11. अजून एक चांगला बॉल गुल्डेनवरून चेंडूने टेक ऑफ केलाय. डॉट बॉल. बॅक टू बॅकचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स. संघ मालक तुम्ही पाहू शकतात सुभाष पाटील. नेक्स्ट बॉल. शेवटचा बॉल होता. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला खेचून काढलाय. चेंडू थांबणार नाही. येतोय या सामन्यातील संघर्षमय चौकार बॅट्समन तेजाच्या बॅटमधून. बॉल आहे. चांगला डिसिजन. त्यांच्या माध्यमातून चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाते 7 या आकड्यावर. 5 चेंडू 7 धावा. शेवटचा बॉल. 5 षटकांची लढत आहे. पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे. त्यानंतरच्या लढती या 3 षटकांच्या असतील. लक्षात असू द्या. 2 सेमी फायनल 1 सेमी फायनल. पील आणि कॅच पकडली जाते त्यांच्या मागे आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला टीम क्रिशा 11ला. तर 7 धावेवर पहिला फलंदाज बाद झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीला धावसंख्या 1 गडी बाद 7. न्यू बॅटर मैदानामध्ये जातात ते सुभाष, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकतात या स्पर्धेसाठी आम्हाला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी त्यांच्या पत्नी आज आपल्यातून निघून गेलेल्या आहेत. स्वर्गीय वैशाली सुभाष वैत्ती यांच्या स्मरणार्थ प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी कूलर देखील देण्यात आलेला आहे. तर थँक्यू सो मच सुभाषजी वैत्ती. एक चांगला क्रिकेटर, एक चांगला रील स्टार, एक चांगला व्यक्तिमत्व सुभाष वैत्ती. तुम्ही पाहू शकता त्यांना आता इन ॲट 3 मध्ये वन डाऊनचा फलंदाज. आणि वन डाऊनचा फलंदाज नेहमी सक्षम फलंदाज असो. टीमची सर्व सूत्र त्याच्या पाठीशी असतात. आणि त्याचप्रमाणे सध्या तरी मैदानामध्ये इन ॲट 3 मध्ये सुभाष वैत्ती. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण नेहमीच चेस मास्टर विराट कोहली, द बॉल राहुल द्रविड, त्याचप्रमाणे इंटरनॅशनल क्रिकेटमधला सर्वाधिक यशस्वी कॅप्टन रिकी पॉन्टिंग, ब्रायन चार्ल्स लारा, सर्वाधिक 400 धावांचा विक्रम करणारा फलंदाज, असे प्रत्येक खेळाडू आहेत जे इन ॲट 3 मध्ये येतात. कुमार संगकारा असतील. नवीन गोलंदाज, गोलंदाजीच्या मार्कवरती पाहू शकतात परेश पाटील. परेश पाटीलचा चेंडू टर्न केलाय. इलेक्ट्रिक बॉलला चेंडू आदळतोय. 1 धाव कंप्लीट. 1 वर समाधान मानावं लागेल. 1ने धावसंख्या पुढे जात असताना 8 या आकड्यावर. 8 धावा झालेल्या आहेत. 7 चेंडू 8 धावा. स्ट्रायकिंग एंडला प्रथमच सुभाष वैत्तीला तुम्ही पाहू शकतात. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली राजेंद्र शेलार यांना सामनावीर पुरस्कार द्यायचा आहे. राजेंद्र, जर तुम्ही कुठे असाल तर या. मागच्या सामन्यामध्ये 6 धावा देत 3 गडी बाद केलेले आहेत.
प्रवीण म्हात्रे यांच्यासाठी प्रत्येक कॅचसाठी 100 रुपये आहेत. दरम्यानची आलेली एक धाव, एकने धावसंख्या पुढे जात असताना 9 या आकड्यावर. 9 धावा धाव फलकावर तुम्ही पाहू शकतात. जबरदस्त स्पर्धा सध्या सुरू आहे. प्रेसिडेंट कप तुम्ही पाहू शकतात. केतन म्हात्रेचं तिथे देखील अर्धशतक आपण पाहिलंय. अजून एक चांगला फटका इनसाइड आउटचा अतुल पाटील यांच्या बॅट मधून. जबरदस्त स्ट्रोक. 1 बाउन्स 2 बाउन्स. तिसऱ्या बाउन्स मध्ये चेंडू गॅदर केलाय आणि तोपर्यंत चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे, येतोय सुपर चौकार अतुलच्या बॅट मधून. खिचडी देखील आलेली आहे, तर ज्याचा उपास असेल त्यांनी ती खिचडी खाऊ शकतात, असं काही नाहीये. सर्वच खेळाडूंसाठी आहे. आज हनुमान जन्म उत्सव आहे. त्याचप्रमाणे गावामध्ये आज सर्व प्रकारचं भोजन आणि त्याचप्रमाणे नाश्ता देखील तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक 5 वाजता आज हनुमानची पालखी तुम्हाला निघताना पाहायला मिळेल. खराब बॉल उजव्या यष्टीच्या भारत बाहेर जाणारा चेंडू. यष्टीरक्षक सुद्धा बीट झालेले आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता वाईड प्लस 2 धावा घेतल्यात, म्हणजे एकूण 3 धावा आलेल्या आहेत. पंचांचा इशारा होतो वाईड. वाईड प्लस 2 धावा. धाव संख्या झाली ती 16 आणि आताचा चेंडू आलेला तो डॉट. 16 धावा धाव फलकावर. यावेळी सोडून दिलाय चेंडू. पंच आमच्याकडे वळतात आहे निश्चित रूपाने. हा पण आहे वाईड बॉल. वाईडने अवांतर धाव संख्येने एकने भर पडते संघाच्या अकाउंट मध्ये. धाव संख्या झाली ती 17 धावा. सध्या हे षटक थोडंसं मागणं पाहायला मिळते परेशचं. बरेचसे चेंडू आतापर्यंत टाकून झाले परेशचे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा टॅप केलाय चेंडू. हुक केलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. 40+ खेळाडू आहे. थोडीशी दमछाक होईल कारण उन्हाळा देखील सुरू झालाय. गरमीचं वातावरण देखील आहे. या वातावरणामध्ये 40+ खेळाडूंची थोडीशी दमछाक होते. असं काय नाहीये, तर रेग्युलरचे खेळाडू देखील बऱ्याच प्रमाणे थकताना पाहायला मिळतात. त्याचं एकमेव उत्तम उदाहरण म्हणजे सध्या खात असलेले चायनीज. चायनीजचा वापर थोडासा कमी करा. आणि या दरम्यान बॅटर्स होतोय धावचीच्या स्वरूपात बाद. रनआउट. धक्का क्रमांक दुसरा टीम क्रिशा 11ला. बॉलर्स नेम पप्पू. विशाल नाव आहेत, पण पेटने पप्पू नावाने ते जास्त प्रचलित आहेत. विशाल आलेत गोलंदाजीच्या मार्कवर. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, डावखुऱ्या हाताचा फलंदाज, शैलीदार फलंदाज आहे. नेहमीच आक्रमक फलंदाजी करत असतात विशाल. गोलंदाजी देखील तेवढीच चांगली करतात. आणि तेच विशाल सध्या तरी गोलंदाजीच्या मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक घेऊन आलेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला विनीत न्यू बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत. अतुलने या दरम्यानचा पहिलाच बॉल येतोय निर्धाव. जर गोलंदाजासाठी सुवर्ण संधी. जर पप्पू यांनी विकेट कॅरी केला तर ब्रह्मा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे प्रत्येक विकेटसाठी. फुलटॉस टर्न केल्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. फ्लंबिंग झालेले आहेत. त्याचा फायदा उचललाय आणि चेंडू गेल्या सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी चौकार.
भावेश देखील आलेले आहेत. वेलकम भावेश. शॉर्ट पिच चेंडू आणि काय घडलंय असं वाटत होतं की चेंडू निश्चितच सीमारेषेच्या पलीकडे जाईल, पण चेंडू तारांना लागलाय. आमच्या इलेक्ट्रिक पोलला चेंडू आदळतोय, वायरीला त्या चेंडू आदळतोय आणि धावा मिळाल्या त्याच्यावर फक्त आणि फक्त दोन. स्वतःवर नाराज झाले पण तेवढे हसतात ते देखील, कारण त्यांना देखील माहिती होतं की निश्चितच चौकार किंवा षटकार मिळाला असता या चेंडूवर, पण नियतीला ते मान्य नव्हतं, त्या इलेक्ट्रिक पोलला ते मान्य नव्हतं आणि धावा मिळाल्या त्या दोन. यावेळी चांगला चेंडू आहे, स्लॉट मध्ये होता, पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये आणि केलंय डिपॉझिट 6 धाव्यांसाठी. एक जबरदस्त ब्लास्ट षटकार. ठोक. धावसंख्या झाली ती 31 षटकाराच्या मदतीने. जबरदस्त बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे विनीतची. डावकुरी आताच्या गोलंदाजावर, डावकुरी आताच्या फलंदाजाने केलेलं हे आक्रमण, चेंडू पुन्हा एकदा थांबणार नाहीये. चौकार षटकार आणि येतोय जबरदस्त बॅटिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. षटकार चौकार षटकार चौकार, सध्या तरी भाषा हीच बोलते विनीतची बॅट. अजून एक चांगला स्ट्रोक, मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, फिल्डिंग करतील, एक धाव मिळेल. एक षटक समाप्त होते तिसरं. धावसंख्या धावफलकावर सिंगलच्या मदतीने 36. 18 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावर 36. 12च्या सरासरीने धावा आता धावफलकावर पाहायला मिळतात आहे. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही येणं बाकी आहे आणि या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल विनीत, कारण विनीतने शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट केले, आपल्या खात्यामध्ये स्ट्राईक ठेवले. त्याला माहिती आहे सामना जिंकायचा असेल तर धावांचा उच्चांक करावा लागेल. मागच्या सामन्यात धाव्यांचा निच्चांक पाहायला मिळाला, 37वर सर्व डाव गडगडला. 38 धाव्यांचं माफक लक्ष होतं ध्रुवी 11 संघाला आणि ध्रुवी 11 संघाने ते लक्ष सहजरित्या पार केलं. सामना देखील जिंकलाय ध्रुवी 11ने. तिसरा संघ ठरला तो टॉप 3-4 मध्ये जाण्यासाठी, कारण सेमीफायनलमध्ये ऑलरेडी 2 संघ गेलेत. करण मात्रे यांनी बांधलेला संघ तुम्ही पाहू शकतात. क्रिशा 11 सध्या मैदानामध्ये खेळतोय आणि दमदार खेळ सध्या मैदानात सुरू आहे विनीतचा. गोलंदाज प्रवीण, पहिलाच बॉल शॉर्ट पिच बॉल आहे, खराब फटका आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडलाय, चांगला झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक 3 टीम क्रिशा 11ला. प्रवीण पात्रेसाठी एक सुवर्ण संधी. पालखीला कोण फायर नसेल, पण राजाभाई आणि प्रवीण मात्र फुल फायर असते, कारण सकाळी त्यांच्यावर पण कंबा लागलेला आहे. आणि आता प्रवीण मात्रेसाठी आपचे, तर मी मोत्रेम दादाला विनंती करतो, हाफ में क्या होएगा, फुली कर दो. स्टॅमिना तेवढाच आहे, चला स्टॅमिना तेवढाच आहे प्रवीण मात्रेंचा. दरम्यान आलेली ती एक धाव. स्विच हिटचा प्रयत्न, शॉर्ट पिच बॉल होता, क्षेत्ररक्षक आहे तिथे बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने, चांगली फिल्डिंग. आता सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मध्ये धावसंख्या पुढे जात असताना 40 40 धावा धाव फलकावर.
प्रवीण म्हात्रेसाठी सुवर्ण संधी बघा. शॉर्ट पिच बॉल हुक केलाय. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक धावतात ते पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि चेंडू गेल्या सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी सुपर चौकार. तिने धावसंख्या देखील पुढे गेले 44 आणि याच दरम्यान एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आमचे अनिलजी नाईक साहेब यांचं देखील इथे आगमन झाले आणि त्यांच्याच माध्यमातून आम्हाला देखील या स्पर्धेसाठी काही खास पारितोषिक देखील मिळालेलं आहे. चांगला बॉल, चेंज ऑफ पेस, स्विंग अँड मिस, येतोय डॉट बॉल. जबरदस्त कमबॅक प्रवीण म्हात्रेचा. या षटकातील शेवटचा चेंडू येणं अजूनही बाकी आहे, कारण पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर 3, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौकार. येतोय तो डॉट बॉल. पंच मंथन माली सरांनी आधीच सांगितलं एक चेंडू डॉट आहे. जबरदस्त पंतांची भूमिका. शेवटचा बॉल आहे. सचंग पाटील स्क्वेअर लेगच्या पंतांच्या भूमिके. शेवटचा बॉल, तो देखील चेंज ऑफ पेस. कमबॅक केलंय. थोडा का उशीर होईना. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 निर्धाव चेंडू टाकत असताना धावसंख्या स्थिर 44. 4 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचा षटक. तोपर्यंत ऐकतो आम्ही सुमधुर संगीत आणि अनिल दादांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चला थोडा स्पीड अप करा. राजेंद्र शेलार, तुम्ही कुठे असाल तर लगेचच या. मागच्या सामन्यातील हिरो ज्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली आहे. एका षटकामध्ये 6 धावा दिल्या आहेत, 3 गडी बाद केले आहेत. तर राजेंद्र दादा तुम्ही कुठे असाल तर या. राजेश, चला बॉलर कोण आले. शेवटचं षटक आहे. 44 धावा धाव फलकावर तुम्ही पाहू शकतात. 11च्या सरासरीने धावा धाव फलकावर पाहायला मिळाले 4 षटकांच्या समाप्तीनंतर. ऑन साइडचा वेग, सध्या वाऱ्याचा वेग तुम्ही पाहू शकतात. प्रचंड वेग सध्या तरी मैदानामध्ये होत असताना. मिस्टॅमिक स्ट्रोक, एज उडाली आहे. क्षेत्ररक्षक धावतात आहे. शॉर्ट मिड विकेटचे 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न करतात आहे. नकार दिलाय. थ्रो चुकीचा पाहायला मिळतोय. ओव्हर थ्रो होतोय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 4 धावा कंप्लीट केल्यात पहिल्याच बॉलवर आणि चौकाराच्या मध्ये धावसंख्या पुढे गेले 48 वर. 48 धावा झालेल्या आहेत. जबरदस्त फटकेबाजी. या स्पर्धेमध्ये 50 धावा हा हायेस्ट स्कोर आहे. बघूयात या सामन्यामध्ये किती धावा पाहायला मिळतात. 50 पर्यंत आतापर्यंत मजल मारली आहे. 48 धाव फलकावर. पुढे उकडे क्लीन बोर्ड प्लेड ऑन. त्रिफळा उद्ध्वस्त. सुभाष वैती बॅक टू पेव्हिलियन. डीजे असला खेळाडू. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहे. 48 धावा झालेल्या आहेत. आतापर्यंत 4 गडी बाद झालेले आहेत. जबरदस्त कमबॅक केलाय या षटकामध्ये गोलंदाज नयनने पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर विकेट. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पंचांकडून मिडल स्टिक घेत असताना बॅटर्स हरेश हर्या उडवलाय. पंचाकडे अपील केली लेग बिफोरची. पंच सांगतात बॅटकडे त्याच्यामुळे मिळते ती 1 धाव. 1 ने धावसंख्या पुढे जाते 49 वर. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. तर पंच सांगतात की लेग बाईज आहे. लेग बाईजच्या माध्यमातून ही धाव मिळेल. धावा झाल्या त्या 49. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया या स्पर्धेतील उच्चांक गाठतात आहे का. आतापर्यंत 50 धावा या हायेस्ट धावा आहे पहिल्या सामन्यामध्ये ज्या वीर-11 संघाने केल्या होत्या. आणि वीर-11चा उच्चांक मोडतात का पाहायला मिळेल, कारण पहिल्या
सामन्यातील हा शेवटचा सामना आहे. दोन्ही संघांमध्ये अटीतटीची ही लढत. सॉफ्ट हँडने खेळलेत. खुशरावचा फटका, फिल्डिंग खराब. एकचं रूपांतर 2 ने. धावसंख्या झाली 51. 50 कंप्लीट. या स्पर्धेतील उच्चांक तुम्ही पाहू शकतात 51 धावेचा हायएस्ट स्कोर. सध्या तरी बॅटिंग ग्राफवर तुम्ही पाहू शकतात आमच्या SMDच्या जबरदस्त टेलिकास्ट तुम्ही पाहू शकतात. नीट अँड क्लीन. फुलटॉस टर्न करायचा होता, मिस झालेत आणि यष्ट्या उद्ध्वस्त. पुन्हा एकदा फलंदाज त्रिफळाचीत होतोय या षटकामध्ये दुसरा. करण म्हात्रे यांनी बांधलेला हा संघ तुम्ही पाहू शकता. संघ मालक करण म्हात्रे, ज्या संघाने या स्पर्धेमधील उच्चांक स्थापित केलाय, जे संघ मालकाच्या भूमिकेत पाहायला मिळतील. करण म्हात्रेंचा पुरस्कृत केलेला संघ क्रिशा 11 सध्या मैदानामध्ये खेळतोय. धावेंचा उच्चांक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. बॅटर्स आउट झालेले आहेत, न्यू बॅटर्स मैदानामध्ये आलेले आहेत. ते शेवटचा बॉल समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. शॉर्ट बिडॉनच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिकडे मिड विकेटचा क्षेत्र देखील फ्लमिंग झाले. बॅकअप पाहायला मिळाला वाईडिश बिडॉनच्या दिशेने आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न. 4 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 5वी धाव घेण्याचा प्रयत्न पण बॅटर्स रनआउटच्या स्वरूपात बाद. 4 धावा मिळाल्या. 4 ने धावसंख्या पोहोचली आहे 55 आणि जी विनंती असेल दोन्ही संघाला दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याकडे आम्ही वळतोय. वीर 11 वर्सेस दक्ष 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना यायचं आहे. वीर 11 आणि जे आयोजक म्हणतील ते आम्ही करू. जर लाईनअप मध्ये मॅचेस नसतील तर पहिला आणि तिसरा आणि दुसरा आणि चौथा असा सामना होईल. लक्षात असू द्या. म्हणजे तर काय तर वीर 11 आणि ध्रुवी 11 दोन्ही संघांनी यायचं आहे. वीर 11 आणि ध्रुवी 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल तुम्हाला यायचं आहे. वीर 11 वर्सेस ध्रुवी 11. पहिला तिसरा आणि दुसरा चौथा अशी लढत होईल. पहिला तिसरा आणि दुसरा चौथा अशी लढत होईल. लक्षात असू द्या 3 षटकांची लढत असेल. 1 षटक 40+ ते टाकायचे आणि बॅटिंगला एक 40+ खेळाडू जाणार आहे हे लक्षात असू द्या. 3 षटकांचा सामना. चेंडू द्या. हे घ्या. चला ध्रुवी 11 चे कर्णधार या. वीर 11 चे कर्णधार आलेले आहेत. ध्रुवी 11 चे संघ आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या लगेच. ध्रुवी 11 संघाचे कर्णधार. यानंतरची लढत तुमची आहे. तुम्ही फाईट करणार आहे ते वीर 11 पहिला आणि तिसरा दुसरा आणि चौथा असा क्रॉस
मॅचेस होतील हे लक्षात असू द्या. आयोजकांनी सांगितलेले पहिली तिसरी दुसरी चौथी. फिफ्टी 56 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे आणि या धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची धडकेबाज जोडी मैदानामध्ये जात असताना तुम्ही पाहू शकतात. एका बाजूला प्रवीण म्हात्रे, दुसऱ्या बाजूला पप्पू असतील. पप्पू एक बॉल इथे. चला नवीन बॉल द्या, नवीन बॉल, मॅच बॉल द्या. अतुल पाटील एवढे वर्षाचा एक्सपिरियन्स गोलंदाजी मार्कवर सज्ज होतात ते 40+ खेळाडू आहेत. यानंतरची लढत ध्रुवी 11 वर्सेस वीर 11 या दोन संघांच्या दरम्यान लक्षात असू द्या. चला हरिदास शेलार, राजेश शेलार, समीर पाटील सर्वांनाच विनंती आहे यायचं आहे लगेच. चला साई भक्त समीर तुमच्या गाडीची चावी द्या, चेंडू घ्यायचे आहेत नवीन. 5 षटकांमध्ये 56 धावेची गरज, 11.25च्या सरासरीने 20च्या सरासरीने या धावा तुम्हाला आता कंप्लीट करायच्या आहेत. येणाऱ्या 5 षटकांमध्ये जबरदस्त अशी फाईट तुम्ही पाहू शकता दोन बलाढ्य संघांमध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना क्रिशा 11 संघाने जबरदस्त बॅटिंग केली. विनीतने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केला. षटकार चौकार विनीतच्या बॅटमधून पाहायला मिळाले. अतुलने देखील तेवढी चांगली कामगिरी केली. 10 धाव्यांचं योगदान अतुलने दिलं. त्यानंतर बॅटिंग करत असताना तुम्ही बघू शकता विनीतच्या बॅटमधून 17 धावा, तेजाच्या बॅटमधून 4, सुभाषच्या बॅटमधून 6, हरेशच्या बॅटमधून 7 आणि धीरजच्या बॅटमधून 4. जबरदस्त बॅटिंग. तर आज तुम्ही पाहू शकतात एक दुःखद घटना घडली आमच्या SP पॅनलच्या माध्यमातून. SP पॅनलचे प्रमुख पंच अजितजी पुत्रन सर यांचं नुकतंच आता निधन झालंय. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही 2 मिनिटं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय. तर सर्वांनी आपले कॅप्स रिमूव्ह करा आणि आहे त्या जागेवर उभे राहा. आमचे SP पॅनलचे प्रमुख पंच अजितजी पुत्रन सर जे मुंबई विभागातून नेहमीच चांगला क्रिकेट खेळले, मॅथलेसारख्या बलाढ्य संघामधून त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि आज ते आपल्यातून नाही आहेत. तर कर्करोगाच्या आजाराशी जे झुंजत होते आणि अखेरच्या क्षणी त्यांची झुंज अपयशी ठरली आणि ते आज आपल्यातून निघून गेले. त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही त्यांना 2 मिनिटं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय. तर आहे त्या जागेवर एक साथ सावधानमध्ये उभं राहा. तर ओम शांती शांती शांती. आणि आज ते आपल्यात नाहीये. SP पॅनलमधून सर्वाधिक जास्त वेळा पंतांच्या भूमिकेत ते आपल्याला पाहायला मिळाले. एक चांगले क्रिकेटर, लेदर बॉल क्रिकेटर, टेनिस बॉल क्रिकेटर. चेंडू देखील आलेले आहेत. तर आता सलामीचे फलंदाज देखील येतील आणि निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून आज आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केलेली आहे आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या त्यांना परिवारांसाठी लढण्यासाठी ईश्वरासाठी आम्ही त्यांच्याकडून प्रार्थना व्यक्त करतोय आणि त्यांना बळ देवो हीच ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतोय. चला क्रॉस वगैरे काही होणार नाही. मॅच सेम होणार आहेत. दक्ष 11 वर्सेस वीर 11 नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर बघा जे काही नियम असतील
आयोजक जे आम्हाला म्हणतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तर चला ओप्पो ए नाईन्टीन ओप्पो ए नाईन्टीन हा फोन हरवलेला आहे. तर कोणाला मिळाला तर बघा, कॉमेंट्री बॉक्समधून हरवलाय तर आपापले मोबाईल स्वतःजवळ ठेवा. केअरफुल राहा, जरा काळजीपूर्वक राहा. पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले, गेम इज ऑन. 56 धाव्यांची गरज आहे. चला, वीर 11 आणि दक्ष 11 नाणेफेकीसाठी या. दक्ष दक्ष आणि ध्रुवी आपला वीर 11. चला, स्ट्राईकला आहे ते प्रवीण म्हात्रे, नॉन स्ट्रायकिंगला एंडला आहे ते. आणि जर प्रवीण म्हात्रेने 3 षटकार लगावले तर 500 रुपये ओमसाई मंडळाकडून. ओमसाई तर याच दरम्यान आम्ही आमचे सन्माननीय व्यक्तिमत्व अनिलजी दादा नाईक यांच्या माध्यमातून आम्ही पुढील सामन्याचा टॉस करतोय. दक्ष 11 वर्सेस वीर 11. वीर 11 आणि दक्ष 11. दरम्यानचा चांगला स्ट्रोक तुम्ही पाहू शकता. पहिल्याच बॉलवर 2 धावा मिळाल्यात. 56चा पाठलाग करत असताना जबरदस्त स्ट्रोक प्रवीणच्या बॅटमधून तुम्ही पाहू शकतात. आज श्री हनुमान चालीसा आहे आणि त्या हनुमान चालीसा पाठन करणं तरी तेवढंच गरजेचं आहे. आज हनुमान चालीसा एक पाठ तरी तुम्ही नक्कीच वाचा. हनुमान जन्म उत्सव आणि ठीक सायंकाळी 5 वाजता पालखी सोहळा तुम्ही पाहू शकता. जबरदस्त बॉल, सुभाष वैतीचा सन्मान दिलाय. चांगल्या बॉलवर सन्मान देणं हे चांगल्या खेळाडूचं काम असतं आणि तेच काम करत असताना चेंडूला अडवलंय. चेंडू झालेले आतापर्यंत 3 आणि धावा झाल्या त्या 2. पहिला डॉट, त्यानंतर डबल आणि त्यानंतर येतोय तो पुन्हा एकदा डॉट. लेग कट केलेला चेंडू, डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, डॉमिनेट करणारी गोलंदाजी. प्रवीण म्हात्रेला अक्षरशः थांबून ठेवलंय गोलंदाज सुभाष वैतीने. पन्नाचा पाठलाग करत असताना जबरदस्त गोलंदाजी सध्या तरी मैदानात सुरू आहे सुभाषच्या माध्यमातून. चांगला स्ट्रोक, पुन्हा एकदा बॉलर स्ट्राईक ड्राईव्ह, फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्यामध्ये यश आलंय आणि धावा खर्च केला त्याच्यावर फक्त आणि फक्त एकने धावसंख्या पुढे जात असताना 3 या आकड्यावर. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. जबरदस्त बॉलिंग युनिट सध्या तुम्ही पाहिले. फ्रंट लाईन गोलंदाज सुभाष वैतीच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर डॉट, त्यानंतर 2, त्यानंतर डॉट डॉट आणि सिंगल. शेवटचा बॉल. मोतीराम दादा आमच्यातून रजा घेत असताना त्याच्या सुपुत्रावर थांबलेत. पॉज अँड एक्झिक्यूट केलाय चेंडूला. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत आणि पहिल्या टप्प्यात चेंडूला उचलतात आहे आणि फेकतात आहे. तोपर्यंत धावा मिळतील त्या 2-2ने पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावर 5 लॉस ऑफ 0 विकेट. चला, नाणेफेकीकडे आम्ही वळतोय. दक्ष 11 वर्सेस टीम वीर 11. अनिल दादा नाईक यांना विनंती असेल, दादा या, तुमच्या शुभ असते लगेच. आम्ही झाला टॉस झाला, ओके, हरकत नाही. कोण जिंकलंय? परत दुसऱ्यांदा दक्ष 11 टॉस जिंकले. बाळूदादा कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला देखील दुसऱ्यांदा नाणेफेकी जिंकली. आणि सामना 3 षटकांचा आहे. 1 षटक 40+ गोलंदाजी करायची आहे आणि बॅटिंगला 1 40+ खेळाडू जाणार आहे.
तुम्ही फिल्डिंग लावून घ्या लगेच. असाच जर खेळ चालू राहिला तर षटक्या समाप्त होतील, एक क्रमी होईल. रेग्युलर फॉर्मॅट आपण सुद्धा नेहमी तेच पाहतो की लाईनअप मध्ये मॅचेस होत असतात आणि तसाच फॉर्मॅट सध्या तरी इथे वापरलाय प्रीमियर लीग मध्ये सुद्धा. आणि प्रीमियर लीग आहे पण इथे जर साखळी पद्धतीचे सामने असते तर निश्चितच विचार केला असता, पण इकडे नॉकआउट पद्धतीचे सामने एज घेतले, बॅटची आतली कडा घेतले, चेंडू चाललाय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तिकडे आहेत आणि तोपर्यंत मिळते ती एक धाव. तर याच दरम्यान मातर्डी गावाचे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आमचे कृष्णादादा शेलार यांचा सुद्धा देखील इथे आगमन झालंय. हा 3 षटकांची लढत. टायमानुसार आम्ही मॅचेस तुम्हाला सांगू. तर मातर्डी गावाचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व कृष्णादादा यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. तर दादा या, वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. फुलटॉस डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे, पण त्याला बीट करा, चेंडू गेलाय वन बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी येतोय संघर्षमय चौकार. डीजे केलेला संघ सध्या फिल्डिंग पोझिशन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय आणि बॅटिंग लाईनअप मध्ये तुम्ही बघितलं की निलेश म्हात्रे आज संघ सध्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. पुढच्या मॅच मध्ये संघ मालक जे एन्जॉय करतात ते समोर इनोवा क्रिस्टल मध्ये बसून तो सामना एन्जॉय करताना, आणि विकेट होते इथे कॉट अँड बोल्टच्या स्वरूपात. कॉट बिहाइंड बोल्ट बॅटर लावलेत, पण मी तर म्हणतो आज हनुमानची गाणी सुद्धा होऊन जाऊन द्या. आज बजरंग बलीचा जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे. सध्या हनुमानची सुद्धा बर्थडे सॉन्ग होऊन जाऊ द्या. परेश पाटील, सुभाष नाईक यांनी पुरस्कृत केलेला संघ. तर आमचे सन्मान्य मान्यवर ब्रह्मा पाटील आणि त्याचप्रमाणे वैष्णव दळवी साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रत्येक षटकारासाठी. पप्पू साठी आहे. तर पप्पू गोलंदाजीमध्ये फेल झाला, पण बघूया फलंदाजीमध्ये पप्पू पास होतोय का. पप्पू आपको पास होना है इस बार. देखो 1000 रुपये का कैश प्राइज है और एटीएम का पिन कोड भी हम तुमको बताते 1000. पप्पू पास हो गया. पहिलाच बॉल जोरदार प्रहार केलाय, अलोन द कार्पेट चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली, तोपर्यंत जबरदस्त फिल्डिंग, फेकी सुद्धा अचूक, ऑन द स्टंप फेकी. धाव मिळेल फक्त एक ने धावसंख्या पुढे जात असताना डबल डिजिट मध्ये 11 या आकड्यावर. 11 लॉस ऑफ 1 विकेट. 11 धावेवर एक गडी बाद झालाय. जबरदस्त गोलंदाजी सध्या हरेश करतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलंय, चेंडूला फ्लायटेड डिलिव्हरी दिली आणि येतोय डॉट बॉल. चांगलं यष्टीरक्षक, यष्ट्यांच्या मागे सुभाष वैती एवढे वर्षाचा अनुभव एक्सपिरियन्स शेअर करतोय आपल्या टीमसाठी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी कूलर देखील देण्यात आलेला आहे. उडवलाय, जोरदार प्रहार केलाय, वायडिश मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे, पण डीप मधून लॉंग ऑफचा खेळाडू पुढे सरसावला आणि जबरदस्त चेंडू पकडलाय आणि एकच धाव मिळेल. जबरदस्त फिल्डिंगचा स्टँडर्ड सध्या तरी पाहायला मिळतोय टीम फिल्डिंग करत असताना. क्रिशा 11च्या बाजूने 56चा पाठलाग करतात ते. जबरदस्त गोलंदाजी सध्या तरी होते. या षटकात देखील फक्त 7 धावा आल्यात. धावसंख्या धावफलकावर 6च्या सरीने फक्त आणि फक्त 12 आणि येणारे चेंडू असतील आता 18 आणि जिंकण्यासाठी
44 धाव्यांची गरज आहे. 56चा टार्गेट आहे. तर बघा ओमसाई कडून जर या दोन्ही बॅटर्स मध्ये 3 चौकार, दिलीप गायकर, महेश पाटील यांच्याकडून 3 चौक, प्रत्येकी 3 चौकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे कुठल्याही बॅटर्सने मारला तरी. बघा लक्षात असू द्या, दीपक गायकर आणि प्रवीण महेश पाटील यांच्याकडून प्रत्येकी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पण जिंकण्यासाठी आता 18 चेंडू 46 धाव्यांची गरज आहे. प्रचंड धावसंख्या उभारायची आहे. जवळपास 15.33च्या सरासरीने आता या धावा तुम्हाला करायच्या आहेत. 15.33च्या सरासरीने धावा करायच्या 46 44 धावांची गरज आहे. अतुल एक्सपिरियन्सर गोलंदाज, गोलंदाजीच्या मार्कवर अपील केली आहे पंचांकडे. 40+ मध्ये देखील तेवढीच चांगली कामगिरी करतात अतुल पाटील आणि आता देखील चांगली गोलंदाजी करतात या मैदानामध्ये. 40+ मधला असला अनुभव सध्या तरी आता मैदानामध्ये दाखवतात. ते चांगली संकल्पना आहे. प्रत्येक 40+ खेळाडूला संधी मिळावी त्यासाठी 2 गोलंदाज वापरण्यात येतात. 40+चे पुढे येऊन खेळले, डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडूला पूल केलाय. क्षेत्ररक्षक येतात मिड विकेटच्या झोन मधून, पण तोपर्यंत एकच धाव. पप्पूने स्वतः स्ट्राईक ठेवले कारण पप्पूला माहिती आहे अजूनही 43 धाव्यांची गरज आहे आणि या 43 धावा करायच्या आहेत तर माझ्या बॅटमधून धाव्यांचा पाऊस आता सध्या तरी पाडावा लागेल. आणि जर अतुल पाटील यांनी जर हॅट्रिक संपादन केली तर अनिल दादा नाईक जे आमचे प्रमुख अतिथी आहेत त्यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. बघा सुवर्ण सध्या 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. उडवायचा प्रयत्न आहे, चेंज ऑफ पेस केलाय, बाहेरून चेंडूला खेचण्याचा प्रयत्न केलाय, जवळपास एक धाव कंप्लीट झाले. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आहे, पप्पूने नकार दिलाय. पप्पूला माहिती आहे स्ट्राईक स्वतः जवळ ठेवायचे. 2ने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या झाली ती तब्बल आता 14-15 या आकड्यावर. 15 या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. अजूनही 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावा. 41 9 चेंडू 41 धावा. 4 ते 5 मोठे फटके मारावे लागतील. पहिला उडवलाय का पाहावं लागेल. मिस्टॅमिक स्ट्रोक आहे, दूरवर चेंडू आहे. 1 धाव कंप्लीट. आणि आमच्या दादांचा मुख्य सन्मान होत असताना कृष्णा दादा यांचा खास या स्पर्धेसाठी आलेत आणि स्पर्धेची शोभा देखील वाढवले. तर साई भक्त समीर पाटील यांच्याकडून लगेचच त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आलाय. आणि बघा एक सेल्फी सुद्धा घेण्यात येते दादांकडून. माफ करा, चौकार आलाय पप्पूच्या बॅट मधून. जबरदस्त स्ट्रोक. पप्पू इस बार पास हो गए आणि धावा झालेल्या आहेत त्या आता 21 झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी करायचे 13 बॉल 35. 13 चेंडू 35 धावा. समीकरण पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे पोहोचवतो. माफ करा, आम्हाला वाटलं की 4 षटकांची लढत आहे पण 5 षटकांची ही लढत आहे. पहिल्या फेरीतील 4था सामना आहे. अतुलला केलेला प्रहार, पप्पूने जबरदस्त बॅटिंग. स्विच हिटचा प्रयत्न पुन्हा एकदा. मिस्टॅमिक स्ट्रोक आहे, प्रॉपर कनेक्शन नाहीये, सिंगल मिळते. फर्स्ट स्लिप मधला खेळाडू थोडीशी दमछाक झाली पण पप्पू स्वतः जवळ स्ट्राईक रोटेट ठेवतील. 13 चेंडू करायचे आहेत आता 12 चेंडू करायचे आहेत 34 धावा. 12 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. समीकरण अजूनही सोपं आहे. इथून जर 3 ते 4 मोठे हिट आले तर निश्चितच सामना खुला करू शकतो. पप्पू न्यू बॅटर मैदानामध्ये जात असताना सुभाष नाईक आणि परेश पाटील यांनी बांधलेला हा संघ सध्या तुम्ही बघता ते बॅटिंग करतोय. ओमसाई 11 आणि त्यांच्याच माध्यमातून षटकारासाठी देखील पप्पूसाठी देखील ब्रह्माशेठ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज झाले पप्पूच्या प्रत्येक षटकारासाठी. अतुल पाटील जबरदस्त गोलंदाजी. या षटकात 10 धावा खर्च केल्यात. धावा झाल्यात त्या टोटल धाव फलकावर 21 झाल्यात का 22? 21 धावा 22 झाल्यात. शेवटच्या चेंडूवर सिंगल आलेली आहे. धावा झाल्या 22 आणि आता धावा करायच्या 12 चेंडू 34. 12 चेंडू 34 ची गरज आहे. पप्पू अजूनही खेळपट्टीवर आहे. पप्पूकडे ती ताकद आहे, नजाकत आहे, धमक आहे.
तिप्पाट शरीरयष्टीचा पप्पू आणि बॅटल बघा एकमेकांच्या विरोधात हे बॅटल आहे. डावखुरा हाताचा गोलंदाज विनीत खेचलाय पण चेंडू थेट गोलंदाजाच्या हातामध्ये. आलोंदा कार्पेट चेंडू जर गेला असता तर निश्चितच 2 धावा मिळाल्या असत्यात. बिग बॅटल आहे विनीत वर्सेस पप्पू. स्ट्रायकिंग एंडला आता प्रथमच रोशन रोशन नाईक चांगला खेळाडू अजून एक जबरदस्त विस्फोटक फलंदाज. रोशनच्या बॅटमधून देखील षटकार चौकाराची अपेक्षा असेल. संघ थोडासा अडचणीत आहे टीम बॅटिंग करत असताना. ओम साई 11 बक्षीस लावाच्या हातात रोशन नाईक गेलेत कारण प्रत्येकी षटकारासाठी अनिल दादा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज होतं ते आम्ही बोलणारच होतो. तेवढाच बॅटर्स बाद. आपला माणूस आयोजक बघा जय बजरंग बली चषक 2026 आपला माणूस आपला अधिकार. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित धाव संख्या झालेली आहे ती 23 धावा झाल्यात आणि 10 चेंडूमध्ये करायचे आहेत आता 33. 10 चेंडूमध्ये 33 ची गरज आहे. आज बरेच वर्षानंतर आम्ही देखील या मैदानात आलो. जवळपास 15 ते 20 वर्षापूर्वी या मैदानामध्ये खेळलो आणि त्या जुन्या आठवणी त्या पुन्हा एकदा ताज्या झाल्या कारण शेताडीमध्येच नेहमी सातत्याने आम्ही सामने खेळलो. अनवली चपनाने हे सामने आम्ही खेळत आलेलो आहे. विनीत त्यांचा पहिला चेंडू पण जबरदस्त स्ट्रोक इनसाइड आउटचा लाजवाब देखना फटका. मुंबईचा मनी ड्राईव्ह आणि विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह दाखवत असताना लगावलेला उत्तुंग षटकार. बॅट्समन महेशच्या बॅटमधून षटकार. डीजे जबरदस्त स्ट्रोक तुम्ही पाहू शकता. महेशच्या बॅटमधून आल्या आल्याच एक जबरदस्त इनसाइड आउटचा देखना फटका पाहायला मिळाला. डोळ्याचा अक्षरशः पारणा फेडणारा चेंडू होता. क्लीन बोल्ड यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि फलंदाज होतोय क्लीन बोल्ड. थँक्यू डीजे. एक रिप्लाय दिलाय षटकाराचं रूपांतर क्लीन बोल्डने. जर 3 षटकार लगावले परेश यांनी तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. दिलीप दादा गायकर यांच्या माध्यमातून 3 चेंडूवर 3 षटकार लगावले तर तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नाही खंबा आज नको खंबा उद्या उद्या जत्रा आहे. आता फक्त कॅश प्राइज आहे. आज कॅश प्राइज जमा करायचे उद्या जत्रेमध्ये धिंगाणा. उद्या रॉक ऑन सर्व रॉक ऑन असते. टेक ऑफ केल्या चेंडूने उसळी घेतली. पंचांनी सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. हाईट फॅक्टर इथे चेक केला जाईल. निश्चितच उसळी घेणारा चेंडू गुडलेनच्या मागून चेंडू शॉर्ट पिच केला. प्रचंड उसळी मिळाली. येतो येतो व्हाईट बॉल. व्हाईटच्या स्वरूपात धावसंख्या पुढे जाते ती तब्बल 30 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी अजूनही 26 धाव्यांची गरज. 26 धावा अजूनही हव्या आहेत. पप्पूला जास्तीत जास्त स्ट्राईक हवी होती या षटकामध्ये कारण डावखुराचा गोलंदाज आहे. सोडून दिला आहे यावेळी. पंच सांगतात की स्टंप वरून हा बॉल गेलाय त्यामुळे तो डॉट बॉल. 26 धाव्यांची गरज आहे. पप्पू स्ट्राईक साठी तडफडतोय. पप्पूला माहिती आहे डावखुराचा गोलंदाज होता. निश्चितच एका 2 मोठे फटके पप्पूच्या बॅट मधून आले असते. पण जबरदस्त गोलंदाजी सध्या विनीत रेग्युलर फॉर्मॅट मधून सुद्धा चांगली गोलंदाजी करतात. बॅक ऑफ दी हँड टाकलाय चेंडू. शेवटच्या क्षणी चेंडूचे हात वर केले आणि बॅक ऑफ दी हँड चेंडू टाकत असताना येतोय हा डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी विनीतची. कमबॅक करून दिलाय. षटकारानंतर सलगचे 3 चेंडू डॉट टाकलेत. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. आता धावा करायचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धाव्यांची गरज. धावा झाल्या 30. 4 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या 30 करायची आहे त्या 6 चेंडू मध्ये 26. चला नेक्स्ट मॅच आहे किती षटकांची असेल.
चला नेक्स्ट मॅच असणार आहे ती टीम वीर 11 वर्सेस दक्ष 11 आणि ही मॅच असणार आहे 4 षटकांची. लक्षात ठेवा 4 षटकांची लढत असेल. आयोजकाने देखील तुम्हाला संधी दिली. एक षटक पुन्हा एकदा जास्ती वाढवण्यात आलेलं आहे. 4 षटकांची ही लढत होईल. दक्ष 11 वर्सेस दक्ष 11 नाणेफेकी जिंकले. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 4 षटकांची लढत आहे आणि मॅचेस या लाईनीतच होतील. जो रेग्युलर फॉर्मॅट असतो त्या फॉर्मॅटच्या माध्यमातून या मॅचेस संपन्न केल्या जातील. शेवटचं षटक घेऊन आले ते गोलंदाज. धावा करायचे आहेत त्या 26. पहिलाच बॉल उडवलाय. पप्पूने ठोकलाय. षटकार एका चौकार आहे. क्लिअर केला जाईल एसएमडीच्या माध्यमातून. षटकार एका चौकार आहे. व्हॉलेंटियर्स सांगा आम्हाला. षटकार पंचाचा निर्णय येतोय. व्हॉलेंटियर्सने सांगितलंय इट्स 6. 26 ची गरज आहे आणि पहिल्याच बॉलवर ठोकलाय पप्पूने आणि सांगितलंय मी आलोय. आलोय. षटकार लगावलाय. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 5 चेंडू 20 धावांची गरज. तर सुधाकर मात्र साहेबांकडून पंकज यांना सुवर्ण संधी. 3 वाईट लगातार किंवा 3 नो लगातार टाकले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पप्पूला षटकारासाठी 500 आणि 1000 रुपये मिळालेत. पप्पूला सामना जिंकवावा लागेल. खराब बॉल. खराब बॉल. अतिरिक्त बाउन्स. वाईट प्रेशर क्रिएट पंकजवर. बघा अजून 2 वाईट टाकले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. पंकज सुवर्ण संधी. लगातार 3 वाईट टाकतात 1000 रुपये मिळतील. आता 5 चेंडू 19 ची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. 5 चेंडू 19. 5 चेंडू 19 ची गरज. पंकज उडवलाय. हवेत कॅचची संधी पण चेंडू गेला आर पार. सीमा रेषा पार. मिनिटं. तर सर्वात मोठी अनाउन्समेंट आम्ही करतोय. मंदिरामध्ये अजूनही जेवण भोजन समारंभ चालू आहे. तर कोणी व्यक्ती किंवा खेळाडू आमचे प्रेक्षक आयोजक मान्यवर असेल तर जेवणाचे बाकी असेल तर जेवण करून घ्या. हनुमान मंदिरावर अजूनही जेवणाचा कार्यक्रम सुरू आहे. कारण ठीक 5 वाजता पालखी सोहळा सुद्धा संपन्न होणार आहे. त्यामुळे कोणी जर जेवायचे बाकी असाल तर जेवण करून घ्या. आणि आता सामना फिरलाय. 4 चेंडू 13 ची गरज. पप्पू इस बार पास है और पप्पू बहुत ही तरीके से पास है. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी पप्पू के माध्यम से. 4 गेंदे 13 की जरूरत. इस वक्त हवे से लहराती हुई गेंद जा रही है सीमा रेखा के पार 6 रनों के लिए. जबरदस्त बैटिंग. पप्पू ऑन फायर. ये गेंद रुकने वाली नहीं है. गई है सीमा रेखा के पार. अलो द कारपेट. 4 रनों के लिए आता हुआ ये बेहतरीन स्ट्रोक पप्पू के बैट से. दोन षटकाराच्या मदतीने पप्पूला 2000 देखील मिळालेत. 2 500 देखील मिळालेत. आणि त्याचप्रमाणे आता चौकार आलेला आहे. समीकरण आहे ते 3 चेंडू 9 धावा 3 गेंदे 9 की जरूरत. पप्पू ऑन फायर. जबरदस्त बैटिंग. 3 गेंदे 9 की जरूरत. बड़ा मुकाबला इस बार. बड़ा प्रयास. बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश. गेंद नीचे रहती हुई आती हुई है. डॉट बॉल. 2 गेंदे 9 की जरूरत. मैच अभी भी बहुत ही तरीके से रोमांच स्थिती में आप देख सकते हैं. 2 चेंडू 9 धावेची गरज. पप्पू या चेंडूवर मोठा प्रहार करावा लागेल. नहीं नहीं इस बार गेंद बॉडी को लगती हुई. डॉट बॉल. 1 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. कमबॅक केल्या पंकजने. बघा या पहिल्या 3 चेंडूवर धावा खर्च केल्या आणि त्याच आता चेंडूवर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकत असताना डॉट बॉल. 1 बॉल 9 ची गरज आहे. एखादा चमत्कारात आता हा सामना जिंकू शकतो. ओ बाबा. डॉट बॉल आणि बघा आनंद बघा सेलिब्रेशन बघा. सामना जिंकलाय टीम रिया.
तर त्यामुळे लगेच तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. यानंतरची मॅच असणार आहे ध्रुई लेन वर्सेस रिया